आज दिनांक 4 तारीख आहे आणि आज संध्याकाळपासून ते बिडार आंदोलनाचं सुरू आहे। सगळं या ठिकाणी परिवार हळूहळू जमा होतात। अशा पद्धतीचं आम्ही तीव्र आंदोलन म्हणजे बिराड आंदोलन चालूच ठेवणार। जोपर्यंत आम्हाला आमचा मोबदला देत नाही तोपर्यंत आमचा हा बिराड आंदोलन चालूच असणार आहे। हे बिराड आंदोलन लहान लहान पोरं या मैदानात या शेतात या रोडमध्ये येऊन जोपर्यंत आमचा हक्काचा मोबदला भेटत नाही तोपर्यंत ही मुलाबाळासह लहान लहान पोरं चटणीने भाकरी खातात सुख्या। ही बघा आम्ही कसे आदिवासी लोक चटणीने भाकरी खातो। ही भाकर, ही चटणी, ही भाकरी इथंच आम्ही आता बसून जोपर्यंत आम्हाला पैसा भेटत नाही, आमचा हक्काचा मोबदला भेटत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करणार आहोत। या ठिकाणी मुंबई वडोदरा महामार्गामध्ये संपादित झालेल्या सर्व शेतकरी बिराड घेऊन आपापलं झोपडी आपापलं घर बनवत आहेत आणि आज रात्रीपासून तीव्र आंदोलन सुरू झालेलं आहे। हे जोपर्यंत आमच्या आदिवासी शेतकरी बांधवांना स्वतःचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत बिडार घेऊन गाय बैल मांजर कुत्रा बकरी सगळी घेऊन या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन मुळं बाळ बायका पुरा सहित हे चालू कायमचं ठेवणार आहेत। धन्यवाद। अशा पद्धतीचा सुंदर हे आंदोलन चालूच राहणार आहे। आपापलं बिडार घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत। मंडप घर बांधायचं काम चालू आहे। या ठिकाणी सर्व खाऊन पिऊन आराम करत आहेत। अरविंद मनियो या ठिकाणी मुंबई वडोदरा हायवेमध्ये संपादित झालेले सर्व शेतकरी हे बिराड घेऊन आपापली झोपडी आपापलं घर बांधून तीव्र आंदोलन मुलं बायका पोरं बैल बकरी कुत्री मांजरी सगळ्यांना घेऊन या ठिकाणी जोपर्यंत या आदिवासी शेतकरी देशाचा मालक आहे, आमचीच जमीन आणि आम्हालाच गुलामगिरीसारखं इंग्रजांसारखं वागवलं जातं आहे, तर आम्हाला जोपर्यंत मोबदला भेटत नाही तोपर्यंत हा आंदोलन सुरूच राहणार आहे ना राहील।